मित्रांनो नमस्कार. मी प्रकाश गणपतराव घोरपडे. आज टिकोना किल्ल्याची चढाई करण्यासाठी आम्ही आलो होतो. मस्त आहे किल्ला. तिथे एक राखणदार भेटले, संतोष दादा म्हणून. त्यांनी मस्त किल्ल्याची माहिती समजवली. तुम्ही पाहावी अशी वाटते मला, तुम्ही ऐकावी. खूप सुंदर आहे, इतिहास खूप छान आहे. ऐकून बरं वाटलं. किल्ल्याला दर्शन देऊन तर खूपच मजा आली. छत्रपती शिवरायांची आठवण आली. खूप सुंदर आहे किल्ला. माझी विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा एकदा भेट नक्की द्या. इसवी सन 871 सालामधला किल्ला आहे. पण आपल्या भागामध्ये सगळ्यात अगोदर 1585 मध्ये निजामशाही आली. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि या किल्ल्याला सर्वप्रथम त्यांनी अमनगड असं नाव ठेवलं होतं. मग त्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं. तर या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी हे पाठीमागचं पवन मावळ आहे. ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना महाराजांनी या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती. ते ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले, त्यांचं एकच काम या आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवणे आणि शत्रूंवरती वचक ठेवणे, की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहेत, त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गनिमिकाव्याने लढता येईल, हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरलेला हा किल्ला होता. या किल्ल्याचा दुसरा विशेष म्हणजे जर वातावरण स्वच्छ असेल तर या किल्ल्यावरून आपण 120-130 किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो. आता या किल्ल्यावरून आपल्याला अजून 8 किल्ले बघायला मिळतात. या साईडला लोहगड विसापूर आहे, किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी आहे आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं या पाठीमागच्या साईडला आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे हे 8 किल्ले या किल्ल्यावरून बघायला मिळतात. हे 8 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला, त्या तहामध्ये जे महाराजांनी मिर्झा राजे जे सिंगला 23 किल्ले दिलेले होते, त्या 23 किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले ते आपल्याकडेच राहून गेले. जरी हा किल्ला 1657 ला आपल्या स्वराज्यात आलेला होता, तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही. पण 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. तर त्यावेळेस औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. मग त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांना आश्रयाला मागितला, तर संभाजी महाराजांनी तिकोना हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआप हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला. मग मराठ्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली, ही सगळ्यात शेवटची लढाई, सगळ्यात मोठी लढाई. तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. तर त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर म्हणून, तर त्याला माहित होतं किल्ल्यावरती जाऊन मराठ्यांसमोर लढणं आपल्याला शक्य नाही. मग त्याने किल्ल्याच्या पायथ्यावरनं किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या आणि 1818च्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं आणि ते आजवर असंच राहिलं. किल्ला जरी छोटा असला तरी त्यावेळेस इतिहासामध्ये खूप असं महत्वाचा मानण्यात आलेला किल्ला होता. म्हणून महाराजांनी याला लक्ष ठेवण्याची चौकी असं म्हणलेलं आहे. टिकोना नाव कसं पडलं? टिकोना 1665 मध्ये ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला, तर त्याच्या अगोदर याला वितंडगड नाव होतं आणि 65 नंतर याला टिकोना नाव पडलं गेलं. मग महाराजांनी त्यावेळेस काय केलं की देताना मिर्झा राजे जयसिंगला 17 ते 18 किल्ले दिले आणि कागदपत्र व्यवहार झाला 23 किल्ले. एका किल्ल्याची 2 नावं ठेवली आणि 23 किल्ले सुद्धा दिले. त्यावेळेस टिकोना नाव पडलं. धन्यवाद. हे सगळं ऐकून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि हे माझे मावळे आहेत आपले. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज के जय. शिवाजी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.